नांदेड जिल्हा येथील बेट सांगवी कपिलेश्वर गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यावर कार्यवाही करून एकूण 1,72,95,000 रुपयेचा मुद्देमाल रुपयाचा जप्त आमचे मुख्य संपादक यांनी या बातमीचा आढावा घेतला। पवनकुमार पुठ्ठेवाड कुंटूरकर नांदेड माननीय अविनाश कुमार पोलीस अधीक्षक सूरज गुरव अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांची कार्यवाही ताब्यात मुद्देमाल 15 ब्रास वाळूसह एकूण 3 हैवा रेती काढण्याचे एकूण 8 इंजिन एकूण 46 तराफ 35 ब्रास रेती एकूण 1,72,95,000 रु. चा मुद्देमाल नांदेड जिल्ह्यामध्ये वाळू माफियाकडून अवैध मार्गाने वाळू उपसा व वाहतूक करून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडविला जात असल्याने अविनाश कुमार पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांनी उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांना अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते। 2025 रोजी पहाटे 4 वाजता अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड सूरज गुरव अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय खंडेराय स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील अधिकारी अंमलदार यांचे 5 पथक तसेच स्टे सोनखेड येथील 1 पथक असे एकूण 6 पथके तयार करून मिळालेल्या माहितीचे ठिकाणी पोलीस स्टेशन सोनखेड हद्दीतील बेट सांगवी कपिलेश्वर येथील गोदावरी नदी पात्रात छापा कार्यवाही करून अवैध वाळू उपसा करणारे 8 इंजिन 46 तराफे 15 ब्रास वाळू मुद्देमाल जप्त केला व त्यातील तराफे जाळून नष्ट करण्यात आले। एकूण 11 आरोपींवर कार्यवाही करून मुद्देमाल पोलीस